ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर प्रियंका बागवे म्हणून आहेत, त्यांनी हा अनुभव शेअर केला आहे। ताई मेरठच्या आहेत, म्हणजे आता 3 वर्ष झालं आम्ही मेरठमध्ये राहतोय म्हणतात आणि आम्ही मूळ जे आहे ते पुण्याचे आहोत म्हणतात दोघंही, म्हणजे माझं सासर माहेर सगळं पुणेच आहे म्हणतात। आम्ही दोघंही पुण्याचेच आहोत। तर आत्ता 3 वर्ष झालं कामानिमित्त आम्ही इकडं आलेलो आहोत म्हणतात। आईंच्या मार्गात येऊन बरीच वर्ष झालं आम्ही दोघंही आईंच्या मार्गात, दोघंही लहानपणापासून एकत्रच वाढलो म्हणतात। म्हणजे माझी आई आणि त्यांची आई मैत्रिणी होत्या म्हणतात दोघीही, आणि दोघीही आईंच्या मार्गातल्या आणि आम्ही एकत्रच खेळलो वाढलो। थोड्या काळाने जरा मतभेद झाले, तर एक 8-9 वर्ष आम्ही एकत्र नव्हतो म्हणतात। म्हणजे लांब-लांब होतो, म्हणजे घरं लांब-लांब घेतली गेली, स्वतःची जी घरं होती ती लांब-लांब घेतली गेली। पण आईंच्या मार्गातले शेवटी ते एकत्र येणारच म्हणतात। तर म्हणजे दोघी बहिणी-बहिणी असं मानायच्या, ते कुठेतरी चुकीचंच नातं झाल्यासारखं झालं। पण बहिणी-बहिणी नाही, पण त्या एकमेकींना बहिणी-बहिणी मानायच्या, पण आमच्यामध्ये कुठेतरी वेगळंच नातं निर्माण झालेलं होतं म्हणतात। तर त्या बहिणी-बहिणी आता विहिणी झाल्या। म्हणजे बहिणी असं कुणाला तरी गैरसमज होईल ते नीट सांगा म्हणल्या, बहिणी नव्हत्याच, मैत्रिणीच होत्या, पण त्या बहिणीसारखं एकमेकींशी राहायचं म्हणल्या, माझ्या सासूबाई आणि माझी आई। आणि तर आम्ही मला वाटतंय म्हणतात आम्ही 3रीमध्ये असताना आमच्या दोघांचं वय पण तेवढंच आहे म्हणतात, 2-4 महिन्यांचं अंतर आहे, मी मोठीच आहे म्हणतात त्यांच्यापेक्षा। तर ते आम्ही एकत्र वाढत असल्यामुळं खेळत असल्यामुळं 3रीमध्ये होतो त्यावेळेला आम्ही एकत्र आलेलो होतो म्हणतात। आणि आईंच्या वर्गात असल्यामुळं त्या दोघी एकत्रच उपासना करायच्या, मग जाणं येणं होतं आमचं सारखं, एकमेकांच्या घरी जाणं येणं होतं। जेवणं खाणं एकत्र असायचं। त्या म्हणजे माझी नणंद म्हणजे आता त्यांची बहीण आणि त्यांनी, माझा भाऊ, मी, असं आम्ही चौघंजण एकत्रच खेळायचो। तर सगळे आम्ही म्हणजे ते लहानपणापासून भातुकलीचा खेळ वगैरे त्याच्यात पण आम्ही नवरा-बायको व्हायचो। तर हे सगळं हे त्या वेळेपासून हे होतं। तर पण उपासना आम्ही सुद्धा करायचो म्हणतात। उपासनेला आम्ही एकत्र जायचो लहानपणी, 3रीपासून आम्ही एकत्र होतो म्हणतात। मग ह्या गोष्टींनी आम्ही 8वी-9वीत गेलो त्यावेळेला मला ना तेवढं माझ्या मनात तेवढी नव्हती तशी भावना सुरुवातीला म्हणतात, पण माझ्या मिस्टरांच्या मनात तशी भावना होती आणि ती 8वी-9वीत गेल्यानंतर मलाही जाणवायला लागली। नाही असं नाही की ह्याच्या मनात काहीतरी वेगळं आहे, तर ते जाणवायला लागलं। पण आम्ही उपासनेत होतो आणि तर आम्ही असं कधी बोललो नाही एकमेकांना, पण मग मात्र अंतर ठेवून राहायला लागलो, की आपल्या घरी माहीत पडलं का, तर उपासनेचा तो एक फायदा असतोय म्हणतात त्या, की आपण जरी आपण माणूस म्हणून जन्माला आलोय, तर वेगवेगळ्या भावना येतात, पण त्या भावनांवर आपण नियंत्रण ठेवू शकतो ज्यावेळी आपण उपासनेमध्ये असतोय। तर त्यावेळेला किंवा आपण आपले आई-वडील ज्यावेळेला किंवा आपल्या आजूबाजूला उपासना चालू असते, त्याचा उपासनेचा परिणाम आपल्यावर होत असतो। आम्ही एवढी काही जास्त करत नव्हतो, पण रोज बालोपासना हा त्यांच्या पण घरात दोघांनाही नियम होता, बहीण-भावांना, आणि आमच्याही घरात दोघांनाही बहीण-भावांना तो नियम होता, की रोज बालोपासना करायची, रविवारी बालोपासनेला जायचं आणि नामस्मरण करायचं, 2-2 माळी जप। जे दोघी एकत्रच मैत्रिणी असल्यामुळं त्या दोघींनी पण ते सेमच मुलांना हे लावलेलं होतं, तर 2 माळी जप। मग ज्यावेळेला 8वीत ज्यावेळेला अशा भावना यायला लागल्या, 8वी-9वीत होतो म्हणतात, तर त्या म्हणजे 8वी संपत येतानाच एक 5-6 महिने झाल्यानंतर ह्या भावना यायला लागल्या म्हणतात।
तोपर्यंत कधी असं त्यांच्याही डोळ्यातनं तसं जाणवलं नाही किंवा माझ्याकडून तर ते आता आता म्हणजे त्यांच्यानंतर माझ्या मनात ते यायला लागलं म्हणतात. पण त्या काळात मुलं काहीतरी वेगळ्या प्रकारचं वागणं वगैरे होतंय. पण त्यांनीही मर्यादेत राहिले आणि मीही मर्यादेत राहिले, कारण आमच्या घरी उपासना होती म्हणतात. त्यामुळं आणि आम्ही दोघं उपासनेत होतो, त्यामुळं आम्ही त्या मर्यादा पाळू शकलो म्हणतात. असं वाटायला लागल्यानंतर त्यांनीही बोलणं कमी केलं माझ्याशी. पण त्यांच्या नजरेतून जाणवायचं मीही बोलणं कमी केलं. पण कुठेतरी आतून वाटत होतं, की हे नातं राहावं. हे नातं हे व्हावं आणि ना माहीत नाही म्हणतात, पण कधीतरीच आम्ही ह्या गोष्टींस म्हणजे आईंनीच आम्हाला ती प्रेरणा केली असावी, की त्या काळात तुमच्याकडून काही चूक होईल का तर त्या काळातच मुलांकडून जास्त चुका होतात. तर काहीतरी चूक होऊ नये म्हणून आईंनीच आमच्या मनात ती भावना निर्माण केली म्हणतात. हा उपासनेचा परिणाम असतोय. 3री पासून चालत आलेल्या उपासनेचा 4-5 वर्षाचा तो परिणाम, की त्या काळात तशा भावना जरी मनात निर्माण झाल्या, तरीसुद्धा आईंनी काही चूक होऊ नये म्हणून दोघांना लांब-लांब राहण्याची हे केली. मग आम्ही एकामेकांकडे बघायचो ते वेगळं असायचं. पण आम्ही कुठल्यातरी कार्यक्रमांनाच एकत्र हे व्हायला लागलो. जरी आम्ही जवळच राहत होतो. माझी बहीण वगैरे ते सगळे एकत्र यायचे, सगळे गप्पा मारायचे वगैरे. पण मी नसायची त्यांच्या तिघांमध्ये. मी नसायची. का तर त्यांचं दोघांचं माझ्या बहिणीचं आणि सॉरी माझ्या भावाचं आणि त्यांच्या बहिणीचं त्या म्हणतात नातं अगदी निखळ होतं. ते ते सगळे तिघंजण एकत्र बसायचे, उठायचे. मी आतल्या रूममध्ये असायची. तो आमच्या घरी जरी आला, तरी मी आतल्या रूममध्ये असायची किंवा मी त्यांच्या घरी समजा काही कामानिमित्तच मला आईनं काय पाठवलं तरच. पण माझ्या आईच्या किंवा त्यांच्या आईच्या हे लक्षात नव्हतं आलेलं. म्हणजे त्यांना असं वाटायचं, की अभ्यास हे करते आणि त्या काळात मी अभ्यासावर पण फोकस करायला सुरुवात केली आणि ज्यावेळेला 9वी संपत आली, त्यावेळेला त्यांनी ही गोष्ट माझ्यासमोर बोलून दाखवली, की असं-असं माझ्या मनात येते. तर ते मलाही हे होतंय, पण आपण दोघं आपल्या करिअरवर लक्ष देऊ. हे जे बोललो आम्ही त्या काळात, हे माझ्याकडून जे बोललं गेलं, त्या म्हणतात हे हे बोलूच शकत नाहीत. जर उपासनेमध्ये नसतो, तर कदाचित आम्ही काहीतरी चुकीचं किंवा काहीतरी वेगळंच करत गेलो असतो. हे बोलणं 13-14 वर्षाच्या काळामध्ये हे बोलणं म्हणजे ती कृपा होती म्हणतात. ती पहिली कृपा होती आणि ते नंतर विचार करू आपण, पण आत्ता अभ्यासावर आपण लक्ष देऊ. आईंना आमच्या दोघींच्या आयांना ते त्या गोष्टींसाठी हे नाही करावं लागलं म्हणल्या. नाहीतर आमच्यावर लक्ष ठेवाय काय हे काहीतरी वेगळं करायला का? असं काहीच नाही. त्यांना जाणवलं सुद्धा नाहीत म्हणतात या गोष्टी, आमच्या दोघांमधल्या गोष्टी. इवन माझ्या भावाला, त्यांच्या बहिणीला सुद्धा ह्या गोष्टी कधी जाणवल्या नाहीत म्हणतात. फक्त त्यांना असं वाटायचं की ह्यांच्या दोघांच्यात काहीतरी भांडण वगैरे झालं त्यामुळे कमी बोलतायत. असं कुठेतरी त्यांना ते वाटत होतं म्हणतात. तर तसं काहीच नव्हतं. पण 9वी संपत येताना त्यांच्याकडून मला ही गोष्ट बोलली गेलेली होती म्हणतात. पण त्या गोष्टी त्यांनीही त्या गोष्टीचा माझ्या बोलण्याचा रिस्पेक्ट केला असं नाही म्हणतात. आईंनी ती बुद्धी त्यांनासुद्धा दिली, की करिअरवर आम्ही फोकस करत गेलो. पण दोघं एक समोरासमोर असायचो. आम्ही शाळासुद्धा बदलल्या मुद्दाम. म्हणजे हे सुद्धा करण्याला आईंचीच कृपा. नाहीतर एकत्रच जाणं येणं असल्यामुळं हे होईल, प्रॉब्लेम झाला असता. हे तिघं एकत्र शाळेला जायचे म्हणतात. माझा भाऊ वगैरे हे तिघंजण एकत्र शाळेला एकाच शाळेत आणि मी स्वतः शाळा बदलून घेतलेली होती म्हणतात. तर ते त्यांना पण कुठेतरी माहिती होतं. या काळात म्हणतात मी ज्यावेळेला 9वी संपत आली त्या काळात
खूप ज्यावेळेला त्यांनी मला ही गोष्ट बोलून दाखवली त्यावेळेला मला ना आतून ना मी असं म्हणजे मनाची चलबिचल होणं ही गोष्ट साहजिक होती म्हणतात. त्या काळात मी आईंच्या समोर खूप रडलेले होते. हे माझ्या मनात असं काही येऊ देऊ नका. मला उपासनेत आणि माझ्या अभ्यासात मला लक्ष केंद्रित करू द्या. ही लहानपणापासूनच्या उपासनेचं हा परिणाम असतो. म्हणून आई-वडिलांनी लहानपणापासून मुलांना उपासनेत घातलं पाहिजे असं त्या म्हणत होत्या. तर मी ना खूप आणि घाबरायला लागले मी की मी गुंतेन वगैरे काय. आई मला भीती वाटते. मी आईंसमोर खूप रडलेले होते म्हणतात. मी कुणालाच नाही सांगू शकत होते. आईला पण नाही सांगू शकत होते. बरं माझी एखादी बहीण असती तर मी सांगितलं असतं म्हणतात. भावाला पण नाही मी बोलू शकत होते. तर खूप खूप रडलेले मी आईंसमोर म्हणतात आणि आई मला हे नाही सहन होतं आणि माझ्या मनात येत आहेत सारखे तसे विचार आणि तुम्ही मला यातून बाहेर काढा. ज्यावेळेला मी आईंकडे प्रार्थना केली म्हणतात आणि अभ्यासाला वगैरे सुरुवात केलेली होती. मी 9वीमध्येच 10वीच्या अभ्यासाला वगैरे सुरुवात केलेली होती म्हणतात आणि तोही तितकाच हे की त्यानंही अगदी व्यवस्थित अभ्यासाला वगैरे सुरुवात केलेली होती. म्हणजे सांगण्याचा हेतू हा आहे त्या म्हणतात की माझी आई किंवा त्यांची आई दोघीही मार्गातल्या असल्यामुळं आमच्याकडून काही चूक आईने होऊ दिलं नाही. का तर त्यांना त्या मार्गातल्या आहेत, तर त्यांना काही असल्या गोष्टींमुळं मुलांच्या हे होऊ नये आणि आम्हीही मार्गात असल्यामुळं आमच्याकडूनही असं काही होऊ नये की आमच्या कुठेतरी ह्याच्यावरती गालबोट लागलं जाईल किंवा हां, काय आईंच्या उपासनेत त्यांनी गेली वाया, असं म्हणलं जाऊ नये. ह्या गोष्टीसाठी आईंनी खूप सावरलं म्हणतात त्या काळामध्ये आम्हाला आणि मग मी उपासनेवर छानपैकी जोर दिला. त्या काळात म्हणतात मी सायन्स स्मरणाला सुरुवात केली. नाहीतर त्याच्या आधी फक्त बालोपासना 2 माळी जप एवढंच चालू होतं आणि मग सायन्स स्मरण सुरू केलं. त्याच्यानंतर संध्याकाळची नित्योपासना सुरू केली. सगळेजण टी व्हीवरचे वगैरे सीरियल, पिक्चर्स वगैरे मी ते सगळं बंद केलं म्हणतात बघायचं वगैरे. का बंद केलं? का तर ना ते बघितल्यानंतर असं वेगळ्या भावना वगैरे ह्या सगळ्या गोष्टींसाठी ते बंद केलं. ज्यावेळेला संध्याकाळी आम्ही आमच्या घरात सगळे एकत्र असायचे, बाबा वगैरे सगळे एकत्र. तर टी व्ही लावली जायची. तर मग मी तेवढ्यासाठी अभ्यासात पण मग मन नाही लागायचं, सगळेजण बघत बसले. तर मी तेवढ्यासाठी नित्योपासना संध्याकाळची सुरू केली म्हणतात आणि नामस्मरण पण वाढवलं. म्हणजे नामस्मरण किती काळ करत होते ते मला सांगायचं नाही म्हणतात. पण नित्योपासना, सायन्स स्मरण, बालोपासना आणि नामस्मरण वाढवलं. ह्या सगळ्या सेवा चालू झाल्या म्हणतात. 10वी लवकरच सुरू झाली तरीसुद्धा त्या सेवा खंडित नाही झाल्या म्हणतात. 10वीचा अभ्यास करत मी त्या सगळ्या सेवा सगळं सुरू ठेवलं म्हणतात आणि त्या काळातच काय बिनसलं माझ्या आईचं आणि त्यांच्या आईचं काही माहीत नाही म्हणतात आणि दोघी एकमेकींशी बोलायच्या बंद झाल्या. बोलायचं बंद झाल्या. इव्हन मग त्यांनी आमच्यासोबतसुद्धा तेच की बोलायचं नाही त्यांच्या मुलांसोबत आणि मग मला कुठंतरी असं एकदम असं हे झाल्यासारखं व्हायला लागलं. म्हणजे आम्ही तर बोलणं भेटणं खूपच कमी होतं. पण ते खूप मला असं त्रासदायक व्हायला लागलं. अरे ह्यांचं काहीतरी झालं आम्ही का नाही बोलायचं? आणि माझा भाऊ वगैरे पण खूप चिडायला लागले. का तर ती मैत्रीण निखळ होती. त्या तिघांचं तर खूप असं म्हणजे अजूनही त्या तिघांचं खूप असं हे म्हणजे माझ्याशी माझे मिस्टर तर आहेतच म्हणतात. पण ते त्यांचं एक मी नंतर बाहेर पडलेले त्यातनं तर ते तिघांचा एक मैत्रीचा ग्रुप तयार झालेला होता म्हणतात. मग ते खूप ते चिडायला लागले म्हणतात ते तिघं पण आणि माझी आतून नुसती घालमेल की असं का आणि मी तर आईंकडे ह्या गोष्टीसाठी प्रार्थना करायला लागले की आणि हे असं का असं का नातं तुटायला लागलं आणि मी मग आईंवर नाराज व्हायला लागले. माझी 10वी आहे आई आणि मी अभ्यासावर फोकस करायला लागले. मी एवढ्या उपासना वाढवलेल्या आहेत आणि तुम्ही असं का आमच्या नात्याला हे करायला लागलाय? मी तर म्हणजे आईंना काहीतरी दोष लागेल
किंवा माझ्या आईवडिलांना काहीतरी दोष लागेल, आईंच्या मार्गात असून बघा हे असलं, असं कोणतरी म्हणेल. असं तर मी काहीच वागत नाही आहे. मग आम्ही कधीतरी बोलतोय, कधी एकत्रसुद्धा आम्ही थांबत नाही आणि मग तुम्ही असं का हे करायला लागलाय? आणि हे माझं महत्त्वाचं वर्ष आहे आणि अशा वेळेत तुम्ही ती गोष्ट खूप माझ्यासाठी त्रासदायक होती म्हणतात. दोघी एकमेकींशी बोलायच्या बंद झाल्या, मुलांनाही बोलणं बंद केलं आणि आम्ही तोपर्यंत रेंटवरच होतो म्हणतात. तर माझ्या आईनं ठरवलं की म्हणजे हे प्रकरण झालेलं फक्त म्हणजे घर घेण्याच्या गोष्टींवरून झालेलं होतं, की जवळ-जवळ घरं घ्यायची, स्वतःची घरं जवळ घ्यायची, असं ते चाललेलं होतं. त्यातूनच ती वादावादी झालेली होती. आणि मग माझ्या आईनं 1-2 महिन्यातच घर बुक करायला लावलं बाबांना आणि ते खूप लांब. म्हणजे तो काळ माझ्यासाठी इतका भयानक होता आणि 10वीचं वर्ष होतं. ही गोष्ट माझ्यासाठी सहन होणारी नव्हती म्हणतात, की आता आपण कधीच नाही एकत्र येणार किंवा आपण कधीच आता एकत्र भेटणार नाही, बोलणार नाही. ही खूप धक्कादायक गोष्ट होती म्हणतात माझ्यासाठी आणि खूप रडले मी म्हणतात. खूप आईंवर नाराज झाले. असं वाटलं की आई नाही येतच. खूप भयानक माझी अवस्था झालेली होती म्हणतात. मी 3-3, 4-4 दिवस वेणीसुद्धा घालायची नाही म्हणतात. आहे त्या वेणीवरच मी शाळेला जायची. माझी मानसिक अवस्था खूप ढासळल्यासारखी झालेली होती म्हणतात. म्हणजे कालची वेणी मी आज सोडायचीच नाही म्हणतात. त्या वेणीवरच झोपायची आणि नुसतं असं कंगवा फिरवायची आणि त्या वेणीवरच जायची म्हणतात. आणि माझं स्वतःच्या चेहऱ्याकडं नाहीतर त्याच्या आधी म्हणजे मी अगदी व्यवस्थित दिसण्यावर वगैरे खूप काम करायला लागलेले होते म्हणतात. पण त्या ह्याच्यामध्ये आम्ही दुसरं घर घेतलं. अगदी म्हणजे खूपच लांब होतं असं नाही, पण ते खूपच लांब झालेलं होतं. लहानपणापासून एकत्र वाढलो आहे आणि एकदमच ते सगळंच तुटणं, का तर आवडी-निवडी, काहीतरी आवडते पदार्थ तर देऊन येणं, भले नजरेसमोर नाही जाणं, पण देऊन येणं घरी एकमेकांच्या, हे आमच्यात चालायचं म्हणतात. आणि ते लगेच कळायचं की माझ्या आवडीचा आहे, तर तो घेऊन आला आहे, मी घेऊन गेले. असं त्या बऱ्याच गोष्टी होत्या त्या. पण ह्या गोष्टींनी खूप हे झालं म्हणतात त्या. आणि ह्या ह्याच्यामध्ये कुठेतरी अभ्यासावर परिणाम व्हायला लागला आणि परीक्षा यायला लागलेली म्हणतात जवळ आणि अभ्यासावर परिणाम व्हायला लागला आणि उपासनेवर पण मग मला लक्ष लागेना, उपासना करताना पण लक्ष लागेना आणि मी आईंना खूप खूप वाईट बोलले म्हणतात त्या काळामध्ये. आणि आईला म्हटलं, तुम्ही असं हां, तुम्ही दोघी काहीतरी हे झालं आहे, पण माझा स्वभाव आधीपासूनच तसा आहे म्हणतात. मी खूपशी जास्त नाही बोलत, असं खूप असं हे करून नाही बोलत म्हणतात. तर मी एखादा दुसरा शब्द बोलते, तर त्या एखादी गोष्ट पटली नाही, तर मग मी बोलले, तुमचं भांडण किंवा तुमचं काहीतरी मतभेद मुलांना त्यात नका ना ओढू तुम्ही. मुलांना का ओढताय तुम्ही त्यात? तर आई बोलली, तेवढी मोठी झाली नाहीस की आमच्या शब्दांच्या पलीकडे तुम्ही जावं. एवढं मोठं अजून नाही झालेला तुम्ही. आम्ही सांगतोय ना त्या पद्धतीनं राहायचं आणि जर जमत नसलं तर घराच्या बाहेर व्हायचं. हे आईचे शब्द होते. तर त्यामुळं मग मी जास्त काही तो विषय ताणवला नाही, का तर माझीच मानसिक अवस्था मला हे झालेली होती म्हणतात. आणि तुम्हाला सांगू म्हणतात, काही काही असे दिवस होते मी बिना अंघोळीची शाळेला जायचे म्हणतात आणि उपासना एखादी केली, एखादी नाही केली, असं व्हायला लागलेलं होतं. 2 महिन्यानंतर तिथून म्हणजे आम्ही नवीन घरात आल्यानंतर 2 महिन्यानंतर खूप आजारी पडले म्हणतात मी. का तर ना सतत ते विचार आणि खूप कुठेतरी मला आतून वेगळ्याच भावना, वेगळीच फीलिंग यायला लागलेली होती. तर मी आजारी पडले म्हणतात 2 महिन्यानंतर. तब्बल 15 दिवस मी आजारी होते म्हणतात. त्या काळात काहीच नाही म्हणतात. उपासना नाही ना हे नाही. आणि अशीच म्हणजे इतकी मी बारीक झालेले होते. त्या 15 दिवसातच म्हणतात माझं नाही म्हटलं तर 3-4 किलो वजन एकदम घटलेलं होतं म्हणतात. आणि आधीपासूनच घटायला लागलेलं होतं. जसं आम्ही घर बदललं
तसंच माझं पूर्णच म्हणजे ते ह्यांची जशी भांडणं चालू झाली तसंच माझं भांडणं म्हणजे भांडणं नव्हती, मतभेद होते म्हणतात ते. पण त्याच्यावरूनच खूप हे झालं म्हणतात आणि त्यापासूनच माझं सगळं बिघडायला चालू झालेलं होतं. आणि आई मला सारखी म्हणत होती की "अगं तू उपासना का करत नाही आहेस? किती छान उपासना चालू होती तुझी, उपासना का करत नाही आहेस?" तर मी म्हणायची, आम्हालाच फक्त सगळे नियम आहेत, तुम्हाला काहीच नाही आहेत का?" हे फक्त एवढेच मी शब्द बोलायचे आणि त्या शब्दांवर तिला खूप राग यायचा. ती म्हणायची, "करा नाहीतर नाही करा. तुमचं भलं होणार वाटत असेल करण्यातनं तर करा, नसेल तर करू नका." असं ती बोलायची म्हणतात आणि मग मी करायचीच नाही मग रागानं, जास्तच नाहीच करायची. पण ना मी अशी झोपलेले म्हणतात. खूप खूप विकनेस होता म्हणतात. दवाखान्यातून मला नुकतंच नेऊन आणलेलं होतं आणि खूप विकनेस होता आणि मी झोपलेले होते म्हणतात अशी बेडवर. नुकतंच म्हणतात आईनं शिरा करून आणून देऊन मला गेलेली होती जरा खायला घालून, की खा म्हणून तिनं खायला घालून गेलेली होती आणि मला ना काय होतं माहीत नाही म्हणतात, पण खुर्चीवर कोणतरी येऊन बसल्यासारखं वाटलं. मी ग्लानीतच होते म्हणतात. पण ना मला कुणीतरी असं खुर्चीवर येऊन बसल्यासारखं वाटलं. मी म्हणजे मला असं वाटलं की मी डोळे उघडलेत, पण मी झोपेतच होते म्हणतात. आणि तुला खूप त्रास होतोय का? तर मी असा विचार करते की आईच बोलते माझ्याशी. तर त्रास होतोय म्हणूनच मी सांगायला लागले ना, कशाला भांडताय तुम्ही? मुलांचे का जीव घेताय मध्ये? असं मी बडबडत होते झोपेमध्ये. तर मी नाही गं, असं फक्त मला तो शब्द कानावर ऐकू आला म्हणतात. मी नाही गं आणि सगळं मी व्यवस्थित करेन. ह्या सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित करेन. तू उपासनेवर लक्ष दे, उपासना नको सोडू. उपासनेवर लक्ष दे, अभ्यासावर लक्ष दे. तर काय मी ह्याच्यामध्ये आणि मी ऐकायला लागले म्हणतात. ते शब्द सरळ माझ्या कानावर पडतायत आणि मी सरळ बोलायला लागले म्हणतात. मला ते जाणवत होतं म्हणतात. आजही मला असंच वाटतं की आई होती तिथं. पण ते वेगळंच होतं म्हणतात आणि मी बोलायला लागले हे मला स्पष्ट जाणवत होतं म्हणतात. कधी नीट करणार तू? हे माझे प्रश्न होते. कधी नीट करणार? मी करणार सगळं नीट. मग का भांडतेस? मी भांडत नाही आहे गं. असं हे उत्तरं होती म्हणतात आणि तुम्हाला सांगू म्हणतात मी ना एकदम जोरात ओरडले त्या ह्याच्यामध्ये. माझं किती नुकसान होतं ह्याच्यामध्ये असं मी जोरात ओरडले आणि तर मी नाही नुकसान होऊ देणार तुझं असं आवाज आला मला आणि मी जोरात ओरडले तर आई आली एकदम आणि तिनं मला असं हलवलं. अगं काय झालं काय झालं? तर मी आता बोलायला लागले ना तुझ्यासोबत, काय झालं मला काय विचारतेस? तर काय बोलत होतीस? तर आपण काय बोललो आता? मी आईला विचारतो, काय बोललीस? मला काय माहिती? तुझ्याशी बोलत होते ना मी. मी नव्हते. कधी बोलत होतीस तू? तू झोपेत बडबडत होतीस का एकटी? असं बोलल्यानंतर मला असं फीलिंग आलं, की आई होत्या आणि आई सांगत होत्या, "मी करेन सगळं व्यवस्थित." तर मी म्हटलं, "आत्ता तू नव्हतीस इथं?" तर "नव्हते मी इथं." "तू एकटीच झोपेत बडबडत होतीस का?" "मी कशी झोपेत? मी बोलत होते सरळ तुझ्याशी. तू होतीस इथं." "पण मी झोपेत होते." "अगं तू झोपेत होतीस, मी तुला आत्ता हलवून जागं केले. तू मोठ्यानं ओरडलीस म्हणून मी पळत आले." असं आई ज्यावेळेला बोलली ना, त्यावेळेला ना घळाघळ माझ्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलं म्हणतात. आणि त्या आई होत्या असं बोलणाऱ्या हे मला कुठंतरी जाणवलं म्हणतात. का सांगू म्हणतात एखाद्या भक्तानं भक्ती सोडली तरीसुद्धा गुरूंनासुद्धा वाटत असते की नाही ह्यानं परत मार्गात आलं पाहिजे, ह्याच्याकडनं सुटलं नाही पाहिजे. का तर ना मी अगदी म्हणतात अगदी टोकाला जाऊन नामस्मरण आणि अगदी अगदी आपण म्हणतो ना अगदी मनापासून सेवा सुरू केलेली होती आणि त्यात विघ्न म्हणून ह्या गोष्टी आलेल्या होत्या म्हणतात की सेवेतसुद्धा तुम्ही सेवा करायला लागला अगदी मनापासून
तर तशी विघ्नं येतात म्हणतात. तसं विघ्न होतं ते म्हणतात. आणि त्या विघ्नांना घाबरून मी सेवा सोडावी ह्या आईंना नको होतं. म्हणून आईंनी हे केलेलं होतं म्हणतात. ही गोष्ट माझ्यासमोर की आई स्वतः आलेल्या होत्या म्हणतात. आणि मग मी उठून उपासनेला सुरुवात केली म्हणतात. 15 दिवस मी आजारी होते. उपासनेला सुरुवात केली. 2 दिवसात मी बरी झाले म्हणतात. 15 दिवस अगदी अगदी अशक्तपणा असं की पाऊल उचलत नव्हतं मला. 2, 3, 4 पावलं चालली की असं एकदम नको बसूया कुठेतरी असं ते हे होतं म्हणतात. एच-बी पूर्ण कमी झालेला होता. तर ह्या 2 दिवसात मी बरी झाले आणि आईंची माफी मागितली आणि म्हटलं खरं नका ही असली ही घाणेरडी परीक्षा नको मला आणि तुम्ही माझ्याकडून सेवा करून घ्या, उपासना करून घ्या. खरं हे नातं खराब होऊ देऊ नका. आणि उपासनेला सुरुवात केली. पण तुम्हाला सांगू म्हणतात तब्बल 7 वर्ष ह्या गोष्टी चालू होत्या. आणि त्या काळामध्ये अखेर आम्ही बाहेर म्हणजे 10वी झाली. त्याच्यानंतर मग थोडंसं फोन वगैरे पण झाले आमचे त्या काळामध्ये म्हणतात. आणि आपण काही त्यांच्याकडे नाही लक्ष द्यायचं. आपण आपली मैत्री, आपलं प्रेम हे कधी नाही कमी होऊ द्यायचं. हे सगळं बोलणं वगैरे झालं. नंतर आम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन्स घेतली. मग आम्ही भेटायचो वगैरे बाहेर. ह्यांचं चालूच होतं दोघींचं, पण ते आम्ही भेटायचो वगैरे. पण कुठंतरी वाटत होते ह्यांचं कधी हे होणार आणि हे असं जर राहिलं तर अजिबातच बोलायचं बंद केलेलं होतं दोघींनी वगैरे. पण तुम्हाला सांगू म्हणतात मी सारखी प्रार्थना करायची हा परिवार परत एकदा एकत्र, दोन्ही परिवार एकत्र आले पाहिजेत. आईंना तीच प्रार्थना असायची आमच्या दोघांकडून. आम्ही मंदिरात जायचो, भजनं करायचो. दोघंही भजनानंदी असल्यामुळं सगळ्या गोष्टी आमची शिक्षणं चांगली झाली. आमचे जॉब चांगले झाले. गव्हर्मेंट जॉब लागला मिस्टरांना म्हणतात. माझंही छान पद्धतीने शिक्षण झालं म्हणतात. M.Com वगैरे माझं व्यवस्थित झालं. सगळं म्हणजे छान पद्धतीनं माझं पण शिक्षण झालं. तशी जॉबची काही गरज पडली नाही त्यामुळं कधी नाहीच म्हणल्या, केलाच नाही. पण सगळ्या गोष्टी आईनी अगदी सगळे व्यवस्थित हे झालं. मग ह्या गोष्टींनी म्हणतात भागणारं नव्हतं. हे परिवार एकत्र आले पाहिजे होते आणि आईंनी ती सुद्धा कृपा 7 वर्षांनी आमची 7 वर्ष उपासना दोघांची त्या गोष्टीसाठी चालू होती की ह्या दोघींनी एकत्र आणि हा परिवार सगळा एकत्र परत यावे दोन्ही परिवार. आणि तुम्हाला सांगू आईंच्या कृपेनं तीही गोष्ट झाली म्हणतात. आणि अगदी ती गोष्ट गुरुपौर्णिमेला झाली म्हणतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी दोघी एकत्र आल्या म्हणतात. म्हणजे त्याच्यासाठी आम्हीच काही बरेच प्रकार केले म्हणतात. म्हणजे काही गोष्टी खोट्या पण आम्ही त्याच्यामध्ये बोललेलो होतो म्हणतात. पण चांगल्या गोष्टींसाठी खोटं बोललं तर काही हरकत नाही मग. पण आम्ही बोललेलो होतो म्हणतात खोटं काही बऱ्याच गोष्टी. आणि त्या गोष्टींनी त्या दोघी एकत्र आल्या. गुरुपौर्णिमेच्या दिवशी एकत्र आल्या आणि आम्ही खूप मोठं सेलिब्रेशन गुरुपौर्णिमेला केलेलं होतं म्हणतात. आणि आईंचा फोटो वगैरे ठेवून भजन वगैरे करून खूप आईंना आवडेल असे सगळे प्रसाद वगैरे आम्ही बनवलेला होता मुलांनी म्हणतात. आणि खूप छान ती गुरुपौर्णिमा आमच्यासाठी खूप खास होती म्हणतात. आणि त्याच्यानंतर लगेचच म्हणजे थोड्या 1-2 वर्षातच आमचं लग्न वगैरे हे सगळं म्हणजे आईनी ग्रॅज्युएशनच्या पर्यंत जॉब लागेपर्यंत सगळं हे होईपर्यंत आईने आम्हाला म्हणजे बाजूला काढलं. का माहीत नाही म्हणजे कधी मनावरचं नियंत्रण सुटेल ह्यांच्या, कधी वाहत जातील ह्या गोष्टींसाठी का काय माहिती नाही म्हणतात. पण आईने ते लांब केलेलं होतं काही काळासाठी. पण त्याच्यानंतर लग्न झालं, सगळं हे झालं म्हणतात. सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या. बहीण भाऊ आमचं सगळ्यांचं व्यवस्थित आहे म्हणतात. एक मुलगा झाला आहे वगैरे सगळं छान चालू आहे म्हणतात. तर आणि सगळं आईंच्या कृपेनं आता काही मागावं असं काही उरलेलं नाही म्हणतात आयुष्यामध्ये. फक्त एकच मागणं आहे की आयुष्यभर ह्या सेवा, ही उपासना आणि मनाची निर्मलता, सगळ्यात महत्त्वाची मनाची निर्मलता होती आमच्यात. कधीही असं वाईट कुठल्या हेतू किंवा वाईट उद्देश कुणाबद्दल काही हे वादावा कधीच नाही म्हणतात नव्हता. ह्या सगळ्या गोष्टी अशाच निर्मळ मनानं, स्वच्छ मनानं आईंची उपासना आयुष्यभर घडावी हीच आईंची चरणी प्रार्थना आहे म्हणतात.
तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.